पहिला बॉल हेमंत पाटील यांचा. कट केला बॉल, चेंडू उसळेल एंडपॉईंटच्या वरून आणि निघून जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे ऑफसाईडच्या दिशेने आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. 3 धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे. पालनापाडा या संघाचा अकाउंट ओपन झालेला आहे या 3 धावेने. अतिशय सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने एक्झिक्यूट केलेला आहे बॅटर काशीनाथ यांनी. 3 धावा कंप्लीट. हे म्हणतो यार षटकातील पुढील बॉल असेल. राईट ओव्हर द विकेट सज्ज होतील. यावेळेस चेंडू जाईल आता मात्र डॉट डिलिव्हरी टाकतायत. प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात दोन्ही बॅटरवरती. चांगला कमबॅक झालेला आहे या बॉलवर. षटकातील 3रा बॉल असेल. ओव्हर पिचने जाताना बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. षटकातील 4था बॉल. चांगला फटका चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. विनोद आहेत त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झाले त्यांच्या माध्यमातून. 1 धाव मिळेल जास्त काही आता मात्र मिळणार नाहीये. संघाची धावसंख्या 4 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 4 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पुढील बॉल असेल या षटकातील. काशीनाथ करतात मात्र हवेमध्ये चेंडूच्या खाली महेंद्र येण्याचा प्रयत्न करतील. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. 2 धावा कंप्लीट. सुंदर बॅकअप आणि या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चेंडू टाकून गेलेत या षटकातील. पुढील बॉल असेल. सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला. लॉफ्ट ड्राईव्ह. चेंडूच्या खाली सुंदर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न करत होते परंतु झेल ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. षटक संपलेलं पहिलं. संघाची धावसंख्या 8 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 8 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 1 ओव्हरचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये. किती धावांपर्यंत मजल मारली जाईल जय बजरंग पालनापाडा संघाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. बॉलर सज्ज होतील दुसरा षटक टाकण्याकरता. चंदर घोषे बॉलिंग ट्रॅकवर. भरपूर कमी धावा या धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बॅटर आहेत. गंगाधर लोखंडे अँड काशीनाथ भोवर. मागील ओव्हरमध्ये 8 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. चंदर घोषे बॉलवर सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. राईट ओव्हर विकेट. दीपक जाधव आपणास विनंती असेल. दीपक जाधव आपण या. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार आलेला आहे. दीपक जाधव आपण या इकडे या जरा 2 मिनिटं. दीपक जरा आपल्याला विनंती असेल जरा अर्जंट या ठिकाणी यायचं आहे. धावसंख्या 12 वर पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार. चंदर घोष षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस संघा फटका हवेमध्ये. चेंडू जाईल मिडाऊनच्या दिशेने. महेंद्र पाटील त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी लेट आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 14 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गंगाधर लोखंडे जबरदस्त बॅटिंग करत आहेत आपल्या संघाकरता. एक चौकार बॅटमधून पाहायला मिळालेला आहे. सुंदर बॅटिंग त्यांच्या माध्यमातून. यावेळेस चांगला कमबॅक. चेंडू जाईल आता मात्र डॉट.
डॉट डिलिव्हरी टाकतात गोलंदाज चंदर घोषे. कमबॅक त्याच्या माध्यमातून राहिलेले आहे या बॉलवरती. चांगले बॉलर आहेत या संघाचे. भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल पालनापडा संघाच्या विरुद्ध. यावेळेस बॅकफूट ड्राईव्ह चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट मिड ऑफच्या दिशेने. एकदा मात्र कम्प्लीट. सुंदर क्षेत्ररक्षण राजेंद्र कोठावले यांच्या माध्यमातून झालेलं आहे. मिड ऑफच्या दिशेने एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 15 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 15 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. 4 चेंडू टाकून दिलेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. सुंदर फटका ऑफ ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल लंगावच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण पैकी सुरेख आणि फलंदाज बाद होईल. गंगाधर लोखंडे बॅक टू द पवेलियन गॉन.
बघावं लागेल. चेंडू जाईल यावेळेला डॉट. अतिशय चपल यष्टीरक्षण पाहायला मिळतोय भरत यांच्या माध्यमातून. दोन चेंडू डॉट झालेले आहेत. राजेंद्र कोठावले जबरदस्त सुरुवात पांडुरंग सावळ यांची पाहायला मिळत आहे. या मात्र चांगला फटका चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण भूषणाच्या माध्यमातून झालेलं आहे ऑफसाईडच्या दिशेने आणि एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. एका धावाने अकाउंट ओपन केलेलं आहे या डोंगरीपाडा संघाने. पांडुरंग सावर नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. चौथा बॉल असेल यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू पडला तर थोडंसं खाली राहिला गेला. चेंडू जाईल आता मात्र डॉट. टॉप डिलिव्हरी चांगले प्रयत्न करतायत पालनापर संघाचे बॉलर पांडुरंग सावर. यावेळेस चांगला कनेक्शन हवेमध्ये. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने आणि हे एक धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. ओव्हर होते दोन काढले ना. एकाच दोन झाले. दोन अगोदर काढलेला नाही. एक रन काढा ना अगोदर. इथं काढा नाही. सुंदर फटका हवेमध्ये. चेंडूच्या खाली गंगाधर यांचा प्रयत्न करतायत. वन बाउन्स करा क्षेत्ररक्षण. पाहायला मिळतो ऑनसाईडच्या दिशेने आणि या दोन धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. धावसंख्या 4 धावा आता फलकावर लागला गेलेल्या आहेत. धावसंख्या 4 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 15 धावांची गरज सामना जिंकण्याकरता असेल. अचानक मास्टर डोंगरीपाडा या संघाला 15 धावांची गरज. गंगाधर लोखंडे बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेट सज्ज होतील बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंगला रवींद्र भोईर यांना आपण पाहणार आहोत. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. सुंदर फटका चढला बॉलला. बॉलला चेंडू जाईल मिड विकेट दिशेने. दयानंद आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण फेकी होईल तिथपर या 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 4 अपकरा 6 वर पोचली गेलेली आहे. धावसंख्या 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 5 बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 13 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 5 बॉलचा खेळ बाकी असेल. षटकातील दुसरा बॉल टाकण्याकरता सज्ज होतील गंगाधर लोखंडे. बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज होतील. त्याच्या अगेन्स्ट रवींद्र भोईर असतील. मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये. चेंडूच्या खाली भरत झेल हा ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. धावसंख्या 8 या अंकावर पोहोचले गेलेली आहे. धावसंख्या 8 धावा धावफलकावर लागला गेलेला आहे. 4 बॉलचा खेळ बाकी. 11 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी डोंगरीपाडा या संघाला. स्ट्राईक एंडला रवींद्र भोईर असतील. चांगली बॅटिंग ते करत आहेत आपल्या संघाकरता. यावेळेस सुंदर फटका. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट धावायचा प्रयत्न होईल आणि फलंदाज बाद
झालेला आहे रवींद्र भोईर. चला टॉस करून घ्या. ते 9 बनवायचे आहेत डोंगरीपाडा या संघाला. यामुळे चांगला फटका हवेमध्ये चेंडूला फोर्स केला. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. भूषण आहे त्या ठिकाणी. खराब आउटफील्ड, खराब क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळेल. टॉस होतोय ओमचा NSK वर्सेस कामन. कामन संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. पायांचा वेध घेणारा चेंडू होता. धाव मात्र घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत डोंगरीपाडा संघाचे बॅटर. आठ धावांची गरज असेल. 8 धावांची गरज. कामन संघाने बॅटिंग स्वीकारलेली आहे. बॉलिंग करावी लागेल ओमसाई NSK या संघाला आणि हा सामना जिंकलेला आहे जय बजरंग पाल्लापाडा या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन जय बजरंग पाल्लापाडा संघ अँड हार्ड लक. अचानक मास्टर डोंगरीपाडा. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिलेला आहे पाल्लापाडा हा संघ. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये राहिले गेलेले आहे आणि तो संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिला गेलेला आहे.